बातमी अजितदादांनी केलेल्या एका वक्तव्याची आहे। लोकसभेला पवारांची शेवटची निवडणूक असल्याचं सांगितलं जात होतं आणि आताही शेवटचीच म्हटलं जात आहे। त्यामुळे आता नातवाकडे लक्ष द्या असं बोललं जातं। मात्र मी पुतणे असलो तरी मुलासारखाच आहे असं अजित पवारांनी म्हटलं आणि यावरूनच वादाला सुरुवात झाली। बारामतीची सुभेदारी कोणाकडे? मुलीनंतर नातवासाठी पवारांची फिल्डिंग। उद्विग्न दादांचा काकांना सवाल। राज्यात प्रचारानं वातावरण तापलंय, त्यात बारामतीचं राजकारणही ढवळून निघालंय। माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीवर विशेष लक्ष केंद्रित केलंय। योगेंद्र पवारांना निवडून आणण्यासाठी पवार कुटुंब मतदारसंघात उतरलंय। यावेळी मतदारांना भावनिक आवाहन केलं जातंय। या आवाहनामुळे अजित पवार मात्र उद्विग्न झाले। आधी मुलीकडे लक्ष द्या आणि आता मुलगा सोडून थेट नातवाकडे लक्ष द्या असं सांगताना माझं काय चुकलं असा सवालही त्यांनी केलाय। तर सुप्रिया सुळेंनी यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। आता काही जण वेगवेगळे लोक भेटतायत, सांगतायत की आता सुप्रियाच्या वेळेस पण सांगायचे साहेबांची शेवटची निवडणूक आहे, सुप्रियाकडे लक्ष द्या, तुम्ही लक्ष दिलं तो तुमचा अधिकार आहे, मला काही म्हणायचं नाही। आता पण साहेबांची शेवटची निवडणूक आहे, नातवाकडे लक्ष द्या। याला म्हणलं कमिट कठीणच झालं, पोरग सोडलं की एकदम नातूच काढला। म्हणजे मी मुलासारखाच आहे ना, पुतणे असलो तरी मुलासारखाच आहे। आणि माझ्यात काय कमी आहे, मी काय कमी केलेलं आहे? साहेबांची शेवटची निवडणूक आहे असं कुठला दुश्मन म्हणतोय? असं कधीच कोणाबद्दल बोलत नाही। अरे तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000। हे शॉकिंग आहे जर स्टेटमेंट असेल तर। गेल्या 6 दशकाच्या राजकारणात शरद पवारांनी कधीही इमोशन्स वगैरे या गोष्टी कधी केलेल्या नाही। त्यांनी कर्तृत्वावर, कष्टाने आणि विकासावरच मतं मागितलेली आहे। लोकसभा निवडणुकीपासून बारामतीत पवार विरुद्ध पवार सामना सुरू आहे। या सामन्यात शरद पवारांनी सुप्रिया सुळेंच्या विजयानं आघाडी घेतली आहे। आता पुन्हा विधानसभेत पवार विरुद्ध पवार सामना रंगतोय। मात्र यावेळी पवारांनी संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत देताच बारामतीच्या सुभेदारीवरून राजकारण पेटलंय। त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही शरद पवारांच्या आवाहनाला बारामतीकर प्रतिसाद देणार की परंपरेप्रमाणेच आपला लोकप्रतिनिधी निवडणार याबाबत उत्सुकता लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।